लोकप्रिय मराठी नाटक हे राम नथुराम अब आप ऑनलाइन देख सकते हैं। लिंक इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में उपलब्ध है। श्री राम मंदिर ट्रस्ट तर्फे आज भारत काल आज आणि उद्या या विषयावर बोलण्यासाठी मला इथे बोलवल्याबद्दल संस्थेचा आणि आयोजकांचा मी अत्यंत आभारी आहे। भारत काल आज आणि उद्या फार महत्त्वाचा विषय आहे। खरं तर सावरकरांचं एक वाक्य होतं की जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो। इतिहासातली मडी कशाला उकरून काढायची? आता झालं ते झालं, आता आपण वर्तमानात जगलं पाहिजे। आपला भविष्य काळ आपल्याला बघायचा आहे असं म्हणणारी आजूबाजूला बरीच माणसं असतात। इतिहास फार महत्त्वाचा असतो। इतिहास जर कळला नाही तर भविष्य ठरवता येत नाही। इतिहास समजून घेणं फार गरजेचं असतं। इतिहासामध्ये काय काय घडलं, काय होती आपली परंपरा, किती वर्ष जुनी आपली होती परंपरा, हे कळलं की त्या परंपरेमध्ये, इतिहासामध्ये, भूतकाळामध्ये काय चांगलं घडलं आणि काय चुकीचं घडलं हे लक्षात येतं जेव्हा इतिहास वाचला जातो। मोबाईल मध्ये कोणी शूट करू नका। तुम्हाला जर खरंच ऐकायचं असेल तर तुम्ही कानाने ऐका। ते मेंदूत कसं शिरेल त्याचा विचार करा। आपल्याला किती कळतंय त्याचा विचार करा। मेंदूतून हृदयात कसं झिरपतंय त्याचा विचार करा। आणि आज इथे उपस्थित नाही अशा आपल्या मित्रमंडळींना उद्या काल काय रात्री ऐकलं ते जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करा। मोबाईलमध्येच राहतं भाषण, विचार मोबाईलमध्येच राहतात, ते आपल्या मेंदूत कधी शिरतच नाही। म्हणून मोबाईलमध्ये कोणी चित्रण करू नका। आणि आता हे स्वतः चित्रण करतायत, ते चित्रण केल्यानंतर मला देणार आहेत आणि माझं एक स्वतःचं YouTube चॅनल सुरू केले, शरद पोंक्षे राष्ट्राय स्वाहा। तर तू तुझ्या मोबाईलमध्ये YouTube बघतच असशील 101%। त्याच्यावर शरद पोंक्षे राष्ट्राय स्वाहा असं टाईप कर, मग तुला माझं चॅनल मिळेल, ते सबस्क्राईब कर। मग तुला सातत्याने दर आठवड्याला माझे नवनवीन विचारांचे व्हिडिओ बघायला मिळतील। मग ते व्हिडिओ तुझ्या वयाच्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर कर। म्हणजे तुला शेअर करण्याचा आनंद मिळाला, सगळंच मिळाला। आता हात दुखणार, ते तू बघत असणार, आणि मी जिवंत आलो इथे तुमच्याशी बोलायला। आपल्या हातातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कसा वापर करावा आणि कसा दुरुपयोग करावा हा भारतीयांकडनं शिकावा। म्हणून इतिहास फार महत्वाचा आहे, भूतकाळ फार महत्वाचा आहे। माणसाच्या व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा भूतकाळ फार महत्वाचा असतो। मी जे काही आता 25, 30, 40, 50 वर्षाचा आहे, ही 30, 40, 50 वर्ष मी कशी काढली, काय काय माती खाल्ली, काय काय चुका केल्या। भविष्यात जर छान सुंदर आयुष्य बनवायचं असेल तर त्या चुका परत कशा करणार नाही, त्या कशा टाळता येतील। भूतकाळात शिरायचंच नाही असं ठरवलं तर मग भविष्य कसं ठरवणार? आणि जसं माणसाच्या व्यक्तिगत आयुष्याचं आहे तसंच देशाच्या बाबतीत पण आहे की देशाचा इतिहास फार महत्वाचा असतो। म्हणून ते सावरकरांनी वाक्य म्हणून ठेवलं की जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो। आपण इतिहास विसरत गेलो आणि आपला भूगोल बिघडत गेला। काय होतं आपलं राष्ट्र, काय होता हा हिंदुस्थान, काय होती ही हिंदू संस्कृती, काय आहे ही हिंदू संस्कृती, काय आहे हा हिंदू धर्म, काय इतका गर्व वाटतो आपल्याला, काय
इतक्या आक्रमणानंतर सुद्धा हिंदू अजून जिवंत आहे, हा संपुष्टात काय येत नाही. काय हिंदू संस्कृती संपत नाही. काय होतं वैभव असं, का जगातल्या सर्व योद्ध्यांना, सर्व जगज्जेत्यांना हिंदुस्थानवर सातत्याने आक्रमण करावं असं का वाटलं. चोरी करणारा माणूस गरीबाच्या घरी चोरी नाही करायला जात, तो श्रीमंताच्या घरी चोरी करतो. कारण श्रीमंताच्या घरात त्याला काहीतरी मिळतं, धनधान्य मिळतं, सोनं नाणं मिळतं, पैसा अडका मिळतो, म्हणूनच जातो ना तो. माझ्या घरात कोण चोरी करणार, माझ्याकडे मिळणार विचार ते कोणाला नको आहे. त्यामुळे शरद वंशीच्या घरी चोरी होत नाही कधी. इथे उपस्थित आपल्या सर्वसामान्य मिडल क्लास माणसांच्या घरी चोऱ्या नाही होत. चोऱ्या मोठ्या श्रीमंत लोकांच्या घरात होतात, कारण तिथे काहीतरी साठा मिळतो. मग काल असं सिकंदर, जगज्जेता सिकंदर काय शिकवतात आपल्याला आपल्या इतिहासाच्या पुस्तकात धडा, जगज्जेता सिकंदर. जग जिंकत आला पण भारतात पाऊल सुद्धा ठेवू शकला नाही. साधी भारताची सिंधू नदी सुद्धा तो ओलांडू शकला नाही. त्याच भारतात धडा आहे इतिहासाच्या पुस्तकात, जगज्जेता सिकंदर. किती धादांत खोटा इतिहास शिकवला जातो आपल्याला. असं शिकवत गेले तर मग इतिहासाचं वाटोळ होईल, आपल्या परंपरांचं वाटोळ होईल, आपल्या संस्कृतीचं वाटोळ होईल. मग भविष्यात काय करायचं नेमकं कळत नाही. मग हा देश महासत्ता बनवायचं स्वप्न बघतोय आपण. आज रशिया युक्रेनचं युद्ध झालं तरी सगळे आशेने कोणाकडे बघतात, भारताकडे बघतात. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत म्हणून त्यांच्याकडे बघतात, पण ते भारताचे पंतप्रधान आहेत म्हणून बघतात. नरेंद्र मोदी अमेरिकेचे असते तर नसते बघितले. ही हिंदुस्थानची, हिंदू संस्कृतीची, हिंदू धर्माची ताकद आहे. संपूर्ण जगाचं मातृत्व आणि पितृत्व स्वीकारण्याची क्षमता फक्त आणि फक्त हिंदू धर्मात आहे, हिंदू संस्कृतीत आहे. अख्ख्या जगाला मार्गदर्शन करणारा, अख्ख्या जगाला मार्गदर्शन करणारा प्रभू श्रीराम इथे जन्माला. संपूर्ण जगाला नीतिमत्तेचे धडे देणारा, कर्मयोग शिकवणारा श्रीकृष्ण याच मातीत जन्माला. संपूर्ण जगाला आदर्श राजा कसा असावा हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज याच भूमीत जन्माला. सलग 21 वर्ष एकही लढाई न हरणारा पहिला बाजीराव पेशवा याच भूमीत जन्माला. क्रांतिकारक इथेच जन्माला आले, तत्ववेत्ते इथेच जन्माला आले. जगाला पसायदान देणारा संत ज्ञानेश्वर माऊली इथेच जन्माला आले. जगातला नंबर 1 मॅनेजमेंट मधला गुरु समर्थ रामदास स्वामी इथेच जन्माला आले. मनाची मॅनेजमेंट कशी करायची, मॅनेजमेंटसाठी आपण एवढा पैसा खर्च करतो आणि त्याच्यामध्ये डिग्री मिळवतो. पण एक समर्थ रामदास स्वामी त्यांचे फक्त मनाचे श्लोक आणि एक दासबोध वाचला तर सगळ्या जगाची मॅनेजमेंट कळते. दुसरं काहीच वाचायची गरज नाही. कोण होते नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज कोण होते, पण आम्हाला माहित नाही. कारण आम्हाला इतिहास शिकवला नाही, खरा इतिहास शिकवला नाही, आमची खरीच संस्कृती शिकवली नाही, भूतकाळ शिकवला नाही. त्यामुळे आम्ही असे सैरभैर झालेले आहोत. आम्हाला कळतच नाही नेमकं काय करायचं. आम्ही हिंदू आहोत म्हणजे नेमके काय आहोत आम्हाला माहित नाही. आम्ही मग खुळ्यासारखे आम्ही बडबडतो. सर्व धर्म एकच असतात, सर्व धर्म एकच शिकवण देतात.
मग आपल्याला सेक्युलरिझमचे डोस पाजले जातात, सर्वधर्म समभावाचे डोस पाजले जातात. पण मुळात धर्म म्हणजे काय, मुळात संस्कृती कशाला म्हणतात काहीच माहित नाही, काही शिकवलं नाही. शाळांमध्ये स्वतंत्र भारतात तर आपल्याला काहीच शिकवलं नाही. काय भयानक शिक्षण पद्धती आहे आपली, काय शिक्षण पद्धतीची सुरुवात आहे आपली, किती घाणेरडी. 2.5 आणि 3 वर्षाच्या मुलाला शाळेत पाठवतात. इथं त्या शिक्षणाचा पायाच किती लडखडणार आहे बघा. निसर्गतः ज्याची बौद्धिक क्षमताच पूर्ण झालेली नाही, मेंदूत त्या क्षमतेचा झालाच नाही, त्या 2.5-3 वर्षाच्या पोराला आई बाप खेचत फरफटत त्या ज्युनियर केजी मध्ये घेऊन जातात. ते रडत असतं पोरग, त्याला नाही कळत जायचं असतं. एकही मूल असं नाही की 2.5-3 वर्षाचा ज्युनियर केजी मध्ये आनंदाने गेला. इथल्या अनेक आयांनी सांगावं की माझा मुलगा खूप आनंदाने जात होता. नाही जातो, अक्षरशः फरफटत अत्याचार करते दृश्य बघण्यासारखं असतं. ते आई बाप जे नेऊन सोडतात, त्या आई बापाचा शर्ट धरते, मग ती बाई येते, ती टीचर नावाची बाई, ती खेचते त्या पोराला, ते आक्रोश करतं. आणि अत्यंत निर्दयपणे आपण केवढं मोठं सत्कर्म करतोय अशा आविर्भावात ते आई बाप बाहेर पडतात. काय करणार, करावंच लागतं. शेवटी मुलाचं भविष्य आहे. अरे ह्याच्यात नाहीये भविष्य, हे भविष्य नाहीये. 2.5-3 वर्षाच्या मुलाला शाळेत टाकणं हे भविष्य नाहीये. काय होती आपली शिक्षण पद्धती? इतिहास उलगडायला लागला की समजतं की जगातली सर्वोत्तम शिक्षण पद्धती जर कुठे असेल तर ती आपल्याकडे होती. त्याचं नाव होतं गुरुकुल शिक्षण पद्धती. पहिली आधी ज्युनियर सिनियर केजीची 2 वर्ष, मग 1ली ते 10वी 10 वर्ष, मग 11वी 12वी म्हणजे झाली 14 वर्ष, मग 3 वर्ष ग्रॅज्युएशनची, 14 आणि 3 17 वर्ष. त्याच्यानंतर जर कुणाला अजून काही स्पेशलायझेशन करायचं असेल तर त्याच्यानंतर अजून 1-2 वर्ष, 19-20 वर्ष पोर शिकतच असतं. आणि एवढं करून ज्ञानी होतच नाही. एवढं करून विश्वामित्र माहितीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 गोष्टी सांगा, नाही माहिती. 19 वर्ष शिकून 2, 5, 10 नावाखाली डिग्र्या लागल्या. श्रीरामाची गोष्ट सांगा, माहित नाही मला. कोण होता श्रीराम, माहित नाही. कोण होता श्रीकृष्ण, माहित नाही. कोण होता अर्जुन, माहित नाही. का शिवाजी महाराजांना आम्ही देवाचं रूप मानतो? का सावरकरांसारख्या विज्ञाननिष्ठ माणसाने शिवाजी महाराजांवरती आरती लिहिली, 33 कोटी देव बाजूला राहिले आणि शिवाजीला देव मानलं आणि आरती लिहिली? का? काय होतं 1857चा स्वातंत्र्य समर? कोण होते तात्या टोपे? कोण होती झाशीची राणी? का सातत्याने सिंधू नदी पार करून एका पाठोपाठ एक आपल्याच देशावर आक्रमण का होता? असं काय इथं दडलेलं आहे? या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा प्रत्येक घराघरातून, म्हणजे नेमकं काय निघायचं? खरंच सोनं जाळत होते आणि धूर निघत होता का? प्रॅक्टिकली शब्दशः अर्थ घेतला तर नाही. विद्वत्तेचा अथांग सागर पसरला होता हिंदुस्थानच्या मातीमध्ये. मुळात मनुष्याची उत्पत्ती कशी झाली, कुठून झाली, कशी ही सृष्टी निर्माण झाली? बघा ना, एकदा देशाचा नकाशा काढून बघा. किती चौरस किलोमीटर देश होता आपला? 70 दशलक्ष चौरस किलोमीटर. काय काय होतं? अफगाणिस्तान, भूतान पासून, गांधार पासून सगळं आपलं होतं. श्रीलंका आपली होती, पाकिस्तान, बांगलादेश, तिबेट सगळं आपलं होतं. चीनवर आक्रमण करून अर्धा चीन आपल्या गिळंकृत आपण केला होता. आपलं शासन होतं.
महाभारतातले एक एक रेफरन्सेस ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, सिडनी पर्यंत गेलेले आहेत. काय होती हिंदू संस्कृती? कोण होती ही माणसं? कोण होता चाणक्य? कोण होता चंद्रगुप्त? कुठल्या जातीतला होता? का चाणक्याने चंद्रगुप्ताला पकडलं? का सम्राट पदापर्यंत नेऊन बसवलं? जगाला गणित शिक्षण देणारा शून्य कोणी दिलं? ओंकार कोणी दिला? ओंकारातून 7 स्वर जन्माला आले. श्रीकृष्ण कोण होता? पृथ्वीचं वंदन करणारं, पृथ्वीला माता म्हणणारं, पृथ्वीला नमन करणारं, पृथ्वीला देव स्वरूप देणारं कोणी दिलं? त्याच्या आधी काय होतं? श्रीकृष्ण जन्माण्याच्या आधी कोण होतं? काय होतं रामायण? काय होतं महाभारत? कोण होते व्यास? कोण होता गणपती? कोण होते ब्रह्मा विष्णू महेश? कोणी कोणाची रूप घेतली? कशी माणसं आली? काही माहिती नाही, काही शिकवलंच नाही. शक्य नाहीये 1.5 तासात सगळं सांगणं, पण हे समजून घ्यायची फार गरज आहे. आपल्याला माहित नाही म्हणून आपण अमेरिकेत गेलो की आपल्याला अमेरिकेतले खोटे उभं केलेलं सगळं चकाचक जग आपलं वाटायला लागतं, फार छान वाटायला लागतं. आपण रमतो तिकडे, त्या खोट्या इमारतींमध्ये रमतो, खोट्या झगमगाटात रमतो. मग शिकायला गेलेली मुलं परत यावंसच वाटत नाही. स्वच्छ रस्ते छान दिसतात, अरे हो, पण हे सगळं त्यांना उभं करावं लागलं. आम्हाला निसर्गाने बहाल केलंय, आम्हाला यातलं काही उभं नाही करावं लागलं. असा एकमेव देश आहे, एकमेव हिंदुस्थानची भूमी आहे जिथं 7 नद्या 12 24 तास वाहतात. कधीच न आटणाऱ्या नद्या आहेत या देशात. एकच राष्ट्र असं, एकच ही पवित्र भूमी आहे अशी जिथे हिमालय आहे, हिमालयाच्या पर्वत रांगा आहेत. कुठे आहे सांगा ना मला, असं कुठल्या देशात सांगा मला. एकच देश आहे ज्याला 3/4 समुद्र किनारा लाभला. हा हिंदुस्थानचा नकाशा आहे. 70 दशलक्ष चौरस किलोमीटर आणि आज 32 का 33 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढंच शिल्लक राहिलं. भूगोल बिघडला कारण इतिहासामध्ये आम्ही रसच घेतला नाही. टप्प्यावर आक्रमण झाली, टप्प्यावर देशाचे, या मातृभूमीचे तुकडे पडत गेले. काहीच वाटत नाही. हे सगळं आज जे धर्म बघतो ना आपण, मुसलमान धर्म, ख्रिस्ती धर्म, हे नव्हतंच काही हो. बघितलं का रामायणामध्ये कधी अब्दुल्ला बघितलं का तुम्ही? फर्नांडिस, उद्या वाचा रामायण. रामाला एक जॉन येऊन भेटला, एक मेरी येऊन भेटली. कोण मोहम्मद होता का कोणी रामायणात? नव्हतं. कसं असावं, आदर्श कसा असावा, मर्यादा या शब्दाचा अर्थ नेमका काय हे प्रभू श्री रामाकडे बघितल्यानंतर कळतं. रामायणामध्ये काय शिकवतो आपण? कसं आदर्श चित्र कसं असावं, आदर्श राज्य कसं असावं, आदर्श राजा कसा असावा, हे प्रभू श्रीरामाने शिकवलं. आणि खरं कसं आहे ते महाभारताने शिकवलं. महाभारतात सगळंच आहे, काय नाही असं नाही. मनाचे, शरीराचे सर्व मनोव्यापार, सर्व काही महाभारतात आहे. रामायणात सर्व आदर्श आहे, सगळं छान चित्र आहे. इंद्रदेवतेची म्हणजे जलदेवतेची पूजा करायची पद्धत होती आपल्याकडे. पृथ्वी, आप, तेज, वायू, जल या 5 महाभूतांनी बनलेली ही सृष्टी आहे. या 5 महाभूतांमध्ये जलदेवता ही सर्वश्रेष्ठ, जलदेवता हे भूत सर्वश्रेष्ठ मानलं जायचं. श्रीकृष्ण जन्माला आला, त्यांनी शिकवलं आपल्याला की या 5 महाभूतात सर्वात श्रेष्ठ कोण आहे? ती पृथ्वी आहे.
म्हणून या भूमातेची पूजा करायला शिकवली. म्हणून पुढे बंकिमचंद्रांनी या पृथ्वी मातेला वंदन करणार गीत लिहिलं, वंदे मातरम. मग त्यांनी कडवी लिहिली, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीं पुल्ल कुसुमिता द्रुमदल शोभिनीं सुहासिनीं सुमधुर वासिनीं सुफलाम. काय अप्रतिम बंकिमचंद्रांनी लिहिलं. पृथ्वीचं गीत, पृथ्वीला वंदन करणारं गीत, पृथ्वीला वंदन करणारं गीत आहे. मध्ये पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकाला लागू पडतं. तिथे धर्माचा काही संबंधच नाही. किती लोकांना आपल्या हिंदुस्थानातल्या किती लोकांना माहिती आहे, किती लोकांना हे शाळेत शिकवलं जातं. चौथीत शिकवतात छत्रपती शिवाजी महाराज. चौथी काय वय आहे? शिवाजी महाराज कधी शिकवलं पाहिजे? 9वी 10वीला. तिसरी चौथीतल्या मुलांना मनाचे श्लोक शिकवले पाहिजे. समर्थ रामदास स्वामी शिकवले पाहिजे, ज्ञानेश्वर माऊली शिकवले पाहिजे. मग 5वी 6वी पासून खरा इतिहासाला सुरुवात झाली पाहिजे. 1857चं स्वातंत्र्य समर शिकवलं पाहिजे. 9वी 10वीला 2 वर्ष सलग छत्रपती शिवाजी महाराज शिकवले पाहिजे. 8वी 7वीला बाजीराव पेशवा शिकवला पाहिजे. लढाईचा इतिहास शिकवला पाहिजे, शौर्याचा इतिहास शिकवला पाहिजे, शूरवीरांचा इतिहास शिकवला पाहिजे. पण नाही शिकवला जात आपल्याला. आपल्याला शिकवलं जातं रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, दुसऱ्या महायुद्धाची कारण. ज्याच्याशी आमचा काही संबंधच नाही, जे आम्हाला कधी आमचं वाटतच नाही ते आम्हाला शिकवलं जातं. मग आमची अस्मिता कधी जागेच होत नाही. अस्मिता हा एक शब्द आहे, ती काही बाई नाहीये, ती मुलीचं नाव नाही. अस्मिता म्हणजे नेमकं काय? मराठी माणसाची अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता. आता इलेक्शन नंतर असे शब्द तुम्हाला सातत्याने ऐकायला मिळतील. ते बोलणाऱ्या एकाही नेत्याला माहित नसतं नेमकी अस्मिता काय भानगड. ते बोलत असतात, बिनधास्त भाषणं करत असतात. धर्म म्हणजे काय, निधर्म म्हणजे काय, सगळे आता पुढे बोलतील बघा. आमचा एकच पक्ष निधर्मी आहे, हे राष्ट्र निधर्मी आहे. कुठलं निधर्मी? निधर्मीय जगातच काही नाही, या विश्वातच निधर्मी काहीच नाही. प्रत्येक गोष्टीला धर्म आहे. समजून घ्यायला पाहिजे, संस्कृतीचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे, संस्कारांचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे, सगळं समजलं पाहिजे. म्हणून भारत कालचा भारत समजून घ्यायला पाहिजे. कालचा समजल्यानंतर आज काय आपण आहोत, कुठे आहोत, कालच्या प्रमाणात ते लक्षात येईल. आणि मग ते लक्षात आलं की मग उद्याचा भारत घडवण्यासाठी आता आपल्याला काय काय करावं लागणार आहे ते लक्षात येईल. आपल्याकडे वेळ कमी, एवढ्या थोड्या वेळामध्ये महत्वाच्या फक्त मुद्द्यांना मी हात घालतो. सगळ्यात महत्वाचं मला जे वाटतं ते म्हणजे शिक्षण पद्धती. हे बघाशी म्हटलं मी, 2.5-3 वर्षाच्या मुलाला जबरदस्तीने अख्ख्या बालपणाचा सत्यानाश केला जातो. त्याचा मेंदू तितका विकसितच झालेला नसतो आणि त्याला जबरदस्तीने शाळेत कोंबलं जातं. नाही, त्याला खेळायचं असतं, त्याला बागडायचं असतं, त्याला भरभरून खायचं, झोपा काढायच्या, मस्त खेळायचं, असं अख्खं बालपण त्याला काढायचं असतं. आपण त्याचा विचका करतो कारण आपल्याला माहितीच नाही आदर्श शिक्षण पद्धती नेमकी काय आहे. आपल्याच देशातली आहे, इंग्लंडमधून नाही आली. संपूर्ण जग या हिंदुस्थानच्या शिक्षण पद्धतीकडे बघत होतं. ते काय शिकवलं जातं, पण प्रत्येक विविध विषयांना विविध शिक्षक नव्हते त्या शिक्षण पद्धतीमध्ये, त्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये. मुळात 8 वर्षाचा मूल झालं, 8 वर्षापर्यंत यथेच्छ बालपण उपभोगायचं होतं. किती सुंदर, 8 वर्षापर्यंत मस्त खेळायचं, बागडायचं. कसली आ ई ब क फ नाही, बाराखडी नाही, ABCD नाही, कसली भानगड नाही, गणित नाही, आकडेवारी नाही. मस्त सकाळी उठायचं, खेळायचं, भरपूर खायचं.
आणि भरपूर मस्तपैकी आनंद लुटायचा त्या बालपणाचा. यथेच्छ बालपण उपभोगलं की मग 8व्या वर्षी मुंज व्हायची. आणि मुंज झाल्यानंतर मग त्याला गुरुकडे पाठवलं जायचं. बरं, गुरुकडे म्हणजे त्या गुरुकुलाची सकाळी स्कूल बस यायची नाही. 9 वाजता आली घेऊन गेली ना 8 वाजता संध्याकाळी सोडलं नाही. गाशा गुंडाळायचा आणि पूर्ण 12 वर्ष आई वडिलांच्या छत्रछायेखालनं बाहेर पडायचं. सिक्युअर्ड लाईफ असतं ना, आई वडिलांच्या छत्र. प्रॉब्लेम आले तर ते बघतात. आता तेच भेदायचं आणि बाहेर पडायचं. गाशा गुंडाळायचा, कपडे लत्ते घ्यायचे बरोबर आणि निघून जायचं. ते 12 वर्षानंतर यायचं. 20व्या वर्षी मुलं यायचं बरोबर. बघा किती परफेक्ट आहे. 21व्या वर्षी आपल्याला पूर्वी नागरिकत्व बहाल व्हायचं. परफेक्ट सगळं वयाचं टायमिंग किती करेक्ट आहे. शिकवणारा एकच ऋषीमुनी. 8 वर्षी यथेच्छ बालपण झालं, मुंज व्हायची. बरं, मुंज फक्त ब्राह्मणानेच करावी अजिबातच नाही. हा पूर्ण गैरसमज आहे की फक्त ब्राह्मणानेच मुंज करायची असते. कुठल्याही जातीचा माणूस मुंज करू शकतो. मुंज हा संस्कार आहे. हा जन्मजात जातीला मिळालेला अधिकार नाही. ह्याच्यावर फक्त ब्राह्मणांचा हक्क नाही. महार मांगापासून कोणीही मुंज करू शकतो. ते संस्कार आहे. सगळं चुकीचं शिकवलं गेलं. सगळे चुकीचे पायंडे पाडले गेले. नाही, अजिबातच नाही. कोणीही करू शकतो मुंज. मुंज हा संस्कार आहे. तो संस्कार करून घेण्याचा अधिकार निसर्गाने बहाल केलाय. प्रत्येक माणसाला बहाल केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची मुंज झाली होती. राज्याभिषेकाच्या आधी मुंज झाले. क्षत्रिय होते, ते मराठा होते. म्हणजे सगळ्यांना अधिकार. आता आपण करतोय, आपण सुरू केलंय. मे महिन्यामध्ये 28 मे सावरकर जयंती निमित्त पुण्यामध्ये आम्ही सर्व जातीच्या लोकांच्या मुंजी करतोय. बरं, सगळ्या जातीच्या भिंती मोडून आम्ही कुणाला ज्याला ज्याला इच्छा आहे त्या प्रत्येक मुलावर आम्ही हे संस्कार करणार. तर हे सावरकरांचं स्वप्न आहे. मग ती मुंज झाल्यानंतर मग भिक्षा मागायची. काय सुंदर गोष्ट आहे बघा. आतापर्यंत आई वडील जेवायला खायला घालत होते. आपल्याला हवं ते मिळेल ते आपण मागू ते बनवून देत होते. आता नाही. आता 4 वेळ भिक्षा मागायची. 5च घरी भिक्षा मागायची. 5च घरी. काय समर्थ रामदास स्वामी जर शिकवले गेले ना तर बरोबर कळतं की भिक्षेचं मतलब काय. समर्थ फक्त 5 घरी भिक्षा मागायचे. एवढंच द्या असं कधी सांगायचे नाही. ओम भवती भिक्षांती, जे पडेल ते. 5 जणांचं झालं की जेवढं भिक्षा मिळेल त्याचे 3 भाग करायचे. 1 भाग स्वतःसाठी खायचे, 1 भाग सगळ्या प्राणी मात्रांसाठी ठेवायचे आणि 1 श्रीरामाला समर्पित करायचे. काय संस्कार आहे. तेवढंच लागतं आपल्याला. आताची 1 मूठ केल्यावर जेवढं लागतं तेवढंच शरीर एक्सेप्ट करतं. त्याच्यानंतरचं सगळं बाहेर पडतं. मग त्या बातम्यात बघतोय ना आपण कसं बाहेर पडतंय. ह्याच्यापेक्षा जे जास्त साठवलंय ते सगळं आता इड्या बिड्या लागतात ना बाहेर. सगळं बाहेर पडतं. ह्याच्यापेक्षा जास्त साठवू नका. एवढंच आहे. एवढीच गरज आहे. शरीराची सगळ्याचीच गरज एवढीच आहे. आम्हाला तुकाराम महाराज शिकवले नाहीत ना, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. यश आणि श्रीमंत या शब्दाच्या व्याख्यात शिकवल्या नाही. नेमकं यशस्वी होणं म्हणजे काय, नेमकं श्रीमंत होणं म्हणजे काय आम्हाला माहित नाही. पुढे वाचलंय मी, इतक्या वर्ष वाचन करतोय विविध प्रकारचं. मला अजूनही यश आणि श्रीमंत या शब्दाच्या व्याख्या नाही मिळाल्या बरं का. काय ते नाहीच आहे.
एक छायाचित्र बघत आपण सगळे मोठे झालो बघा. एका छायाचित्रात यश आणि श्रीमंत या शब्दाची व्याख्या कळते. एक चित्र आपण खूप बघितलंय. त्या चित्रामध्ये दाखवलं जातं एक असा लंगोट घातलेला, फक्त शरीरावर एकच वस्त्र आहे त्याच्या माणसाच्या, त्या लंगोट, इंद्रिय झाकण्यापुरतं. अशी छान दाढी वाढलेली आहे आणि एका दगडावर बसलाय, सिंहासनावर नाही, दगडावर. एक लंगोट घातलेला, असं बळदंड शरीरयष्टी असलेला, दाढी वाढलेला असा एका मोठ्या खडकावर बसलाय आणि त्याच्या बाजूला एक भरजरी वस्त्र, राजाची वस्त्र परिधान केलेला, छत्रपतींचा मुकुट ज्याच्या मस्तकावरती आहे, ज्याचा राज्याभिषेक झालाय, असे छत्रपती शिवाजी महाराज बाजूला उभे आहेत. आणि एक लंगोट घातलेला, काम क्रोध मद मत्सर मोह या सर्वस्वाचा त्याग केलेला एक संत बसलाय, राजा उभा आहे. आता श्रीमंती खरी कशात आहे? ज्यांनी स्वराज्याभिषेक करून घेतलाय, स्वराज्याचा राजा आहे, हिंदुस्थानचा राजा आहे, तो विनम्रपणे उभा आहे. आणि एक अतिशय फाटका एक लंगोट घातलेला संत बसलाय. हे चित्र आहे ना, हे चित्र घराघरामध्ये लावलं गेलं ना की बरोबर कळतं नेमकं यश आणि श्रीमंत असणं म्हणजे काय. संत तुकाराम महाराजांची गोष्ट जर कळली, जर शाळेमध्ये शिकवली तर कळेल नेमकी श्रीमंती कशाला म्हणतात. पारंपरिक सावकार होते. तुकाराम बोल्लोबा आंबिले नाव त्यांचं. वडिलोपार्जित सावकारी आलेली होती. सावकारी कशी होती? सावकार काय करतात? ज्याला ज्याला पैशाची गरज असते त्या पैशाच्या बदल्यात त्याच्या जमिनीचे तुकडे, त्याच्या घरचं सोनं नाणं आपल्याकडे ठेवून देतात. आणि ते पैसे जेव्हा तो परत द्यायला येतो तेव्हा ते त्याचं परत देतात. आणि 60-70% लोक ते पैसे परत द्यायलाच येत नाही. त्यामुळे सावकाराकडे जमिनीचे तुकडे वाढत जातात. दिलेलं सोनं नाणं परत घ्यायला कोणी येतच नाही. त्यामुळे ते सोनं नाणं साठत राहतं. असं पारंपरिक साठलेलं आहे सगळं. जमिनींचे कागदपत्र आहेत, दागदागिन्याने कोठारं भरलेली आहे, धान्य भरलेलं आहे. आणि असा सावकार श्रीमंत आहे. आणि अशा सावकाराच्या पोटी जन्माला आलेला मुलगा आहे तुकाराम बोल्लोबा आंबिले. पारंपरिक आलेला व्यवसाय. त्यामुळं वडील गेल्यानंतर ऑटोमॅटिक तुकारामांच्याकडं, तेव्हा ते महाराज नव्हते, तुकाराम होता साधा मुलगा, त्यांच्याकडे आली सावकारी सुरू केली. पण अस्वस्थ होता जीव आतून, पटत नव्हतं. हे असं कोणाचं तरी अडचणीमध्ये त्याला कोंडीत पकडून त्याचं आपण काहीतरी घेतो आहोत. त्याला मदत करायची तर सरळ असताना करूया ना मदत, त्याच्या बदल्यात कशाला काय घ्यायचं, हा विचार जो पारंपरिक आलाय वडिलोपार्जित, तो पटत नव्हता. पण नाईलाज होता, काय करावं समजत नव्हतं. आणि मग पंचक्रोशीमध्ये दुष्काळ पडला. सलग 2 वर्ष दुष्काळ पडला. लोकांना अन्नाचा कण मिळेना, जनावर तडफडायला लागली पाण्या वाचून, अन्न वाचून. आणि मग तुकाराम अस्वस्थ झाला, त्याला समजेना काय करावं. आणि मग त्याने ठरवलं की हे जे सगळं धान्याची कोठारं, धनधान्य, दागिने, हे सगळे जामिनीचे कागद, हे सगळं माझं नाहीये, ह्याच्यावर माझा नाही अधिकार. त्याची रात्रीची झोप उडाली. आणि मग त्याने ठरवलं हे सगळंच्या सगळं उद्या आपण मुक्त करूया, हे सगळे दरवाजे दालनं उघडी करूया आणि सांगूया सगळ्यांना तुम्ही या आणि तुमचंच आहे ते घेऊन जा. 17व्या शतकातला तुकाराम
इतका श्रीमंत, तेव्हाचा करोडपती. जर तुकाराम महाराजांनी तेच करत राहिले असते सावकारी, तर आज आपल्याला संत तुकाराम हा माणूसच कळला नसता. तो 17व्या शतकात संपून गेला असता. त्या तुकारामाला अजून एक मुलगा झाला असता. तो पुढे ती सावकारी करत राहिला असता. त्याला मुलं झाली असती आणि तो विषय तिथेच संपला असता. तुकाराम हा माणूस आपल्याला कधी कळलाच नसता. जर त्यांनी ती श्रीमंती टिकवली असती तर. त्यांनी ती सगळी दलालं उघडून ठेवून सगळ्यांना लुटून न्या, आम्हाला नको काही. आणि एका रात्रीत करोडपतीचा रस्त्यावर आला. बायको पोरं शिवाय देत आहेत, हे काय केलंस तू, वाटोळ केलंस आमच्या आयुष्यात. वाटोळ नाही केलं. त्या एकट्याच माणसाला खऱ्या श्रीमंतीचा अर्थ कळला होता. हे ज्यांचं ज्यांचं आहे त्यांना सगळ्यांना दिल्यानंतर त्याला रात्री शांत झोप लागली. आणि मग तिथून तुकाराम बोल्लोबा अंबिलेचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज हा प्रवास सुरू झाला. आणि त्यांनी सगळी संपत्ती लुटून टाकली, सगळं देऊन टाकलं, रिकामा झाला तो, पूर्ण रिता झाला तो. असं हे पूर्ण रिकामं होणं जमलं पाहिजे. रिकामं होणं म्हणजे मीपणा संपणं. रिकामं होणं म्हणजे सगळा अहंकार, सगळं 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 संपून जातं. माया, मोह, मद, मत्सर हे सगळं जेव्हा संपतं तेव्हा संपूर्ण रिकामा होतो माणूस. आणि संपूर्ण रिकामा होतो तेव्हा तो फार मोठं कार्य करायला उभा राहतो. मग परमेश्वर त्या रिकाम्या जागी येऊन बसतो. मग विठ्ठल येऊन बसला तिकडे. आणि मग तिथून खऱ्या अर्थाने तुकारामाचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज हा प्रवास झाला. आणि म्हणून 2022 साली सुद्धा आजही त्या सर्वस्वाचा त्याग केलेल्या सावकाराच्या मुलाच्या तुकारामाची आज पालखी निघते. श्रीमंती नेमकी कशात आहे हे शिकवलं पाहिजे आपल्याला. आम्हाला शिकवलं जात नाही. आम्हाला शिकवलं जात नाही. आम्हाला हे फक्त 5 संत जरी शिकवले गेले असते ना, ज्ञानेश्वर, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज, फक्त 5 संत जर 1ली ते 10वी मध्ये शिकवले गेले असते, या महाराष्ट्रात एकाही माणसाने कुठल्याच कारणासाठी कधीच आत्महत्या केली नसती. मनोबल कसं ठेवावं, मनोबल कसं राखावं, कुठल्याही संकटामध्ये कसं सामोरं जावं, हे संपूर्ण शिक्षण ही 5 विद्यापीठ आहेत. विद्यापीठ आहे ती 5. नाही शिकवलं आम्हाला. तसं तुकाराम महाराजांची ही गोष्ट आपल्याला कळली असते ना, तर आपल्याला खरी श्रीमंती साठवण्यात आहे का वाटण्यात आहे ते कळलं असतं. वाटणाऱ्याची पालखी निघते, साठवणाऱ्याला शिव्या पडतात. लक्षात ठेवा. पडतात ना. आज आपण संध्याकाळी सगळ्यांनी देऊन आला असाल बातम्या बघताना. एवढी मेहनत करून एक फ्लॅट घेताना वाद येतोय. एवढं एक एक प्रॉपर्टी आता आपल्याला कळायला लागली. एवढं याच्याकडे. अरे बाबा, बरं हे काही टक्केच आहे. अजून एक एक काय काय निघतंय बाहेर. आणि त्याच्यानंतर ते असे असे जे बाहेर पडतात, मला खरंच म्हणजे काय धारिष्ट आहे यार. हा, चोरी केलेलं म्हणून असा येतो बाहेर. कमाल वाटतो. म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे हो. हा आदर्श ठेवणार आपण आपल्या मुलांसमोर. का नाही सांगितले जात ज्ञानेश्वर माऊली आपल्याला? का नाही शिकवली जात? काय होता मुलगा, काय घडलं त्या पोराच्या आयुष्यात, किती वर्षाचा होता तो, किती, तोच नव्हे ती सगळी भावंड. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई, काय होती ती पोरं, काय वय होती त्यांची?
काय घडलं त्यांच्या आयुष्यात? त्यांचे वडील गृहस्थाश्रम सोडून संन्यासी झाले. संन्यासी झाल्यानंतर त्यांचं तिथलं कार्य संपल्यावर त्या गुरूंनी त्यांना सांगितलं की पुन्हा तू गृहस्थाश्रमात जा आणि तुझं कर्तव्य पार पाड. म्हणून ते आले परत. ते आल्यावर त्यांना कोणी घेईच ना, समाज आपला करूच ना. त्यावेळेचे सगळ्या ब्राह्मणांनी त्यांना वाईट टाकलं. मग ते म्हणाले माझ्यावर अन्याय झालाय, मी चुकलोय, पण निदान माझ्या मुलांना तरी सामावून घ्या. मग त्या ब्रह्मवृंदाने त्यांना शिक्षा दिली की तुम्ही जर देहांत प्रायश्चित्त घेतलं नवऱ्या बायकोनी तर तुमच्या मुलांना आम्ही सामावून घेऊ. मग त्या विठ्ठल पंतांनी आणि त्यांच्या बायकोनी म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आईनी दोघांनी नदीत जीव दिला, समर्पण केलं, ती शिक्षा भोगली, देहांत प्रायश्चित्त घेतलं, स्वतःला संपवलं. त्यांना वाटलं होतं की आपण संपवलं, आपली शिक्षा भोगली, आता आपल्या मुलांना समाज आपलंसं करून घेईल, हा ब्रह्मवृंद त्यांना करून घेईल, त्यांच्या मुंजी होतील. फसवलं त्यांना, पूर्ण फसवलं. आई वडीलही गमावले, पण यांना काही ताब्यात घेतलं नाही. त्यांनी परत समाजात सामावूनच घेतलं नाही. अशा वेळेला एक मानवी प्रवृत्ती असते, माझ्यावर अन्याय झाल्यावर मी काय करतो. दाखवतात की नाही सिनेमामध्ये. आता एक सिनेमा आलाय बघा, त्याची झोपडीपट्टीतली मुलांवर एक सिनेमा आलाय. ती कशी चेन कोण खेचणार आहे, कोण काय तो गर्द विकणार आहे. आणि त्या सिनेमामध्ये दाखवले बघा, त्या मुलांच्या डोळ्यात अश्रू येऊन की आमच्यावर असा अन्याय झाला म्हणून आम्ही असे करायला लागलो. आपल्याला पण सिंपत्ती वाटते, अरे बचारा लहानपणी याची आई गेली म्हणून हा चोरी करायला लागला, याचे वडील गेले म्हणून हा ड्रग विकायला लागला, याचं हे गेलं म्हणून हा गुन्हेगार झाला. बरोबर आहे, बिचारा काय करणार तो तरी. कारण त्यांना ज्ञानेश्वर शिकवले नाहीत. त्यांच्यापेक्षाही लहान वयात ज्ञानेश्वर माऊलींवरती, त्या सोपानावरती, त्या मुक्तेवरती केवढा मोठा अन्याय केला या समाजाने. हीच जर आपल्या समाजाची वृत्ती असेल की जर आपल्यावर अन्याय झाला तर अन्यायाला प्रत्युत्तर अन्यायानेच द्यायचं. तुम्ही माझे आईबाप हिरावून घेतलेत ना, मी तुमच्या सगळ्यांचे आईबाप हिरावून घेणार. परत ज्ञानेश्वर इंग्लिशमध्ये कसं लिहितो आपण, डी पासून लिहितो ना, बरोबर ना. तर माझं इंग्रजी कच्चं आहे म्हणून विचारतो. ज्ञानेश्वरचं स्पेलिंग डी पासून होतं. या मुलांनी असं ठरवायला पाहिजे होतं. खरं तर प्रचंड बुद्धिमान मुलं होती, हुशार, की आमच्या आई वडिलांना देहांताचे प्रायश्चित्त घेतलं तर आम्हाला सामावून घेऊ असं सांगितलं होतं यांनी. आई वडील गेले पण यांनी आम्हाला सामावून घेतलं नाही. आता तुमच्या एकाचा पण आई बाप आम्ही जिवंत ठेवणार नाही. पहिली डी गँग खरं तर तेव्हा जन्माला यायला पाहिजे, 13व्या शतकात. पण तसं झालं नाही, तसं झालं नाही. ज्या समाजाने आई हिरावून घेतली, हा मुलगा त्या लहान वयामध्ये त्या समाजाचीच माऊली झाला. हे संस्कार याला म्हणतात संत ज्ञानेश्वर. म्हणून 13व्या शतकातल्या संत ज्ञानेश्वरांची पालखी 2022 मध्ये निघते. इतका अन्याय समाजाने केला, एवढा अत्याचार समाजाने केला, इतकी अवहेलना केली, म्हणून सूड उगवायला नाही पोर उभी राहिली. जो समाज भरकटलाय त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली त्यांनी. मग त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यांच्यासाठी पसायदान मागितलं, स्वतःसाठी काहीच नाही मागितलं. काय वय 16. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. लोकांसाठी मागितलं, स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. एक सधन अवस्थेतला मुलगा नाहीये हा. त्याची बॅकग्राऊंड लक्षात घेण्यासारखी, कुठल्या मनस्थितीत त्यांनी हे लिहिलंय. आई वडील हिरावून घेतलेले आहे, सगळ्यांनी वाईट टाकलेलं आहे, शहरामध्ये फिरू देत नाहीये, इतकी भयानक परिस्थिती आहे. गावाच्या बाहेर एका झोपडीत ही 4 पोरं आई वडिलांच्या विना राहत आहेत.
ती पोरं त्याच समाजासाठी पसायदान मागतायत, त्या समाजाला सुधारण्याचा प्रयत्न करतायत, त्या समाजाला योग्य वाटेवर आणण्याचा प्रयत्न करतायत. हे शिकवायला पाहिजे आम्हाला शाळांमधून. मग 10वीला 12वीला मार्क कमी मिळाले, कधीच आम्हाला आत्महत्या करावीशी वाटणार नाही. कारण फक्त गुण मिळवणं हे आयुष्याचं ध्येयच नाही, ज्ञान मिळवणं हे आयुष्याचं ध्येय. म्हणजे सावरकर जेव्हा बॅरिस्टर परीक्षा पास झाले, जेव्हा त्यांना लंडन युनिव्हर्सिटीमध्ये बोलवलं आणि सांगितलं की तुम्हाला हे बॅरिस्टर झालेले आहेत पास, तुम्ही होणारच पोरगा पास, आता अपाट विद्वत्ता असलेला मुलगा आहे, ही डिग्री तुम्हाला द्यायची आहे, पण ती डिग्री देण्यासाठी या कागदावर आधी सही करावी लागेल. ते म्हणाले काय लिहिलंय त्याच्यात? ते म्हणाले त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की तुम्ही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक अवाक्षर काढणार नाही, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणार नाही, ब्रिटिशांचे दास बनून राहा, तर तुम्हाला आम्ही ही बॅरिस्टरची डिग्री देतो. आणि तुम्हाला माहिती आहे, ही बॅरिस्टरची डिग्री, इंग्लंडची बॅरिस्टरची डिग्री जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही संपूर्ण युरोप खंडामध्ये कुठेही उत्तम पगाराची नोकरी करू शकता. 1910 साली बॅरिस्टर होणं इंग्लंडला जाऊन ही फार मोठी गोष्ट होती. म्हणजे आताच्या IAS ऑफिसर होण्यासारखी मोठी गोष्ट होती. हजारात एखादा मुलगा हे करू शकत होता. थोडासा विचार केला असता, थोडा स्वार्थ जर बघितला असता तर सावरकर इंग्लंडमध्ये राहिले असते, अमेरिकेत राहिले असते, फ्रान्समध्ये राहिले असते, उत्तम व्हॉइस रॉयच्या वगैरे पदावर त्यांना नोकरी मिळाली असते. एवढा बुद्धिमान माणूस कोणाला नको आहे? प्रत्येक राष्ट्राला हवा. कुठल्या पदावर नेऊन बसवलं असते त्यांना. केवढी मोठी राहायला हवेली मिळाली असती, गाड्या गिरद्या, नोकर चाकर, असं सुखेनैव आयुष्य जगू शकला असता मुलगा. तर सावरकर म्हणाले की बॅरिस्टरची डिग्रीचा हा कागद मिळाल्यावर मी बॅरिस्टर होतो, हाच मुळात तुमचा गैरसमज आहे. 4 वर्ष शिकत असताना मी ज्ञान संपादन केलं, तेव्हाच मी बॅरिस्टर झालो. त्या डिग्रीच्या कागदासाठी माझ्या देशाशी बेईमानी करणार नाही. आणि इतकं सगळं समोर डोळ्यासमोर, वैभव, श्रीमंती, पैसा, अधिकार, पद, हे सगळं दिसत असताना या सगळ्यावर लाथ मारली आणि स्वतःहून निमंत्रण दिलं काळ्या पाण्याच्या शिक्षेला. आणि अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सडला माणूस. ही गोष्ट आम्हाला शिकवली जात नाही. इतिहास फार महत्वाचा आहे, काल फार महत्वाचा आहे. आम्हाला काल काय झालं हे माहित नाही, म्हणून आम्हाला आज भरकटलेले आहोत. तर उद्याचं तर सोडाच, विचारच करू शकत नाही. नेमकं काय करायचं आयुष्यात, नेमकं चला आम्हाला काय करायचं आयुष्यात माहितच नाही. फक्त पैसा कसा मिळवायचा एवढंच शिकवलं जातं. खारे वारे मतलई वारे, रब्बी पिके हंगामी पिके, लसावी मसावी, काय ते, अरे काय शिकवलं आयला. मी तर फारच म्हणजे 10वी नंतर शिकलो नाही, मला इतकं बरं वाटतं आता. माझ्या आयुष्यातला वेळ आणि बापाचा पैसा मी वायाच घालवला नाही. मला फार लवकर कळलं, ती भगवंताची कृपा आहे मला. 7वी 8वीतच कळलं हे काही खरं नाही शिक्षण. हे उगाच 11वी 12वी. भारतीय शिक्षणाचा ज्ञानी होण्याशी संबंध नाही. म्हणून आज मी 10वी पास आहे, ऐकायला एवढी माणसं रात्री आली आहेत. गरम होते, इतका घाम येतोय, वाऱ्याची एक झुळूक नाही, आणि खारे वारे मतले वारे, काय त्याचा उपयोग आहे? त्याला शिकवलं फळ्यासारखं. रशियन राज्यक्रांतीच्या आईला आमची कुठली क्रांती घडवली आम्हाला सांग ना. का नाही शिकवला बाजीराव पेशवा? का नाही शिकवला? शिकवायला पाहिजे ना. वयाच्या 21व्या वर्षी पेशवे पद मिळालंय. 21व्या वर्षी, 42व्या वर्षी मृत्यू आहे. 21 वर्षात 42 लढाया, या भूतलावरच्या, या पृथ्वी तलावरचा एकही लढाई न हरणारा अपराजित योद्धा एकमेव बाजीराव पेशवा. का नाही शिकवला? का नाही छत्रपती शिवाजी महाराज शिकवले आम्हाला? औरंगजेब थकला शेवटी, थकला. त्याला शिवाजीवर, संभाजीवर राज्य नाही करता.
आता शिवाजी संभाजी मी एकेरी नावाने हाक मारतो, लगेच भावना दुखवण्याचं काही कारण नाही बरं का. हे हल्ली नवीन फॅड निघालंय. हो, फक्त शिवाजी म्हणायचं नाही, छत्रपती. अरे प्रत्येक वेळेला छत्रपती नसतो म्हणायचं. शिवाजी संभाजी हे मी अत्यंत आदराने आणि अत्यंत प्रेमाने म्हणतो, कारण हे दोन माझ्या इथे बसले, हृदयात त्यांना स्थान आहे. उठ सूट छत्रपती शिवाजी असं प्रत्येक वेळेला नसतं म्हणायचं. छत्रपतींच्या राज्यातल्या सामान्य बायका पण छत्रपती शिवाजी महाराज नाही म्हणायच्या, आमचा शिवबा म्हणायच्या, एकेरी नावाने हाक मारायच्या. प्रत्येकाला हा एकमेव राजा असा होता जो आपला वाटायचा, माझा वाटायचा, माझ्या घरातलाच एक मेंबर वाटायचा. असे दोनच राजे, एक प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज. जे रयतेतल्या असतात, देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला माझा वाटला, माझ्या घरातला माणूस वाटला. माझ्या घरावर, माझ्या आयुष्यात कुठलंही संकट आलं तर हा राजा नक्की, असा विश्वास वाटणारी दोनच माणसं, प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज. आता नगरसेवक पण माझ्या घरातला वाटत नाही. तो फक्त 5 वर्षांनी एकदा येतो, अत्यंत लाचार होऊन येतो. काय चेहऱ्यावरचे भाव असतात, काल चेहऱ्यावरचे असे भाव असतात, आज आणि उद्या निवडून आलो ना, लगेच इनोवा बिनोवा घेऊन फिरतोय. काल, आज आणि उद्या फार महत्वाचं आहे बरं का. तर निवडणुकीला आता येणार आहेत ना, या सगळ्यांचा काल लक्षात ठेवा. मग आज कसं वागायचं ते ठरवा, तर तुमचं उद्या भविष्यकाल चांगला होईल. त्या पेटीत नेमकं काय दाबायचंय, कुठलं बटन दाबायचंय ते लक्षात ठेवा. का नाही सांगितली छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट, का नाही सांगितला राजा कसा होता, का नाही प्रभू श्रीरामाची गोष्ट सांगितली, का नाही सांगितलं इतकं वैभव संपन्न हा प्रदेश, का नाही शिकवला आम्हाला. वाईट वाटतं खूप. एक काही माणसाला माहित नाही, कुणालाच माहित नसतं काय, कधी वाचावंसंच वाटत नाही. काय होती शिक्षण पद्धती बघा ना. 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला भिक्षांदे, भीक मागून, 5 वेळची भिक्षा मागून आता स्वतःचं पोट भरायचंय. ही एक अत्यंत स्वावलंबत्व शिकवणारी पद्धत होती. पूर्ण स्वावलंबी व्हायचा, पूर्ण स्वावलंबी व्हायचा मुलगा. सगळ्या गाशा गुंडाळून जायचं तिकडे. मग पहाटे 4-5 वाजल्यापासून उठण्यापासून संस्कारांना सुरुवात व्हायची. मग ती जी शाळा आहे, गुरुकुल शाळा, त्या शाळेतल्या ऑफिसचा पण माणूस, ऑफिशियल काम करणारा, फी घेणारा, पावती फाडणारा, तोही एकच, शिकवणाराही एकच. इतिहास शिकवायला पण तोच, भूगोल शिकवायला पण तोच, गणित शिकवायला पण तोच, विज्ञान शिकवायला पण तोच. हे सगळं शिकवायला एकच असा दाढीवाला ऋषी मुनी असायचा. सगळं तोच शिकवायचा. आता उठवायला कोणी नाही, आई नाही, बाप नाही. अजून 5 मिनिटं लोळतो जरा, नाही. शंख फुंकला त्या ऋषी मुनींनी की संपला विषय, उठलंच पाहिजे. शिस्त म्हणजे शिस्त. उठल्यानंतर अंथरुणावरनं जमिनीवर पाय ठेवताना त्या पृथ्वी मातेला क्षमा मागणारा मंत्र म्हणायचा आणि मग पुढे जायचे. काय संस्कार आहेत हे. पृथ्वी माते, आता मी दिवसभर तुझ्या अंगा खांद्यावर चालणार आहे, बागडणार आहे, पाय ठेवणार आहे, मला क्षमा करू. संस्कार आहे. आम्ही रस्त्याने येता जाता त्या पृथ्वी मातेवर पचा पचा थुंकतो. अशी एक पार्किंग गाडी कुठेतरी पार्क असते, पटकन कोण बघत नाही, त्याच्या मागे जाऊन तिथंच मुततो त्याच पृथ्वी मातेवर. काहीच वाटत नाही आम्हाला, कारण आम्हाला हे शिकवलंच नाही. आम्हाला एक फॉर ऍपल, ऍपल खाऊन मुतायला जातात तिकडे. तिथून संस्कारांना सुरुवात होते.
वेगळं नागरिक शास्त्र शिकवायची गरज नाही. काय आपलं दुर्दैव आहे हो, एक इतिहासासारखा अत्यंत सशक्त विषय, खरं तर तो 200 मार्काला असायला पाहिजे, तो इतिहास 60 मार्क आणि 40 मार्क नागरिक शास्त्र, असं ते एकत्र बसवलंय. त्याची व्हॅल्यूच शून्य करून टाकली. पण शिकवलं कसं जातं, अत्यंत रटा, की एकाही मुलाला तो इतिहासाचा पिरियड आला की अरे देवा, दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानने जर्मनीवर कधी हल्ला केला, 23 एप्रिल का 25 एप्रिल, ते मला जर्मनी माझं वाटत नाही, जपानी माझं वाटत नाही. पण माझा इतिहास खूप, मला इंटरेस्ट होता खूप इतिहासामध्ये. शाळेत असताना मला भयानक इतिहास वाचायला आवडायचा, कारण मी इतिहासाच्या पलीकडचा पण खूप इतिहास वाचायचो. पण तरी मला इतिहासात नेहमी मार्क कमी मिळायचे. का माहितीये? कारण अफजल खानाचा कोथळा कसा बाहेर काढला मला सांगितलं अख्ख्या शाळेत. इतकं उत्तम वर्णन करणार, रंगवून, शेवटी मी ऍक्टर आहे, कलाकार होतो, इतकं मस्त रंगवून मी सांगू शकायचो. पण ते परीक्षेत प्रश्न यायचा की छत्रपतींनी अफजल खानाला मारला आणि खाली 4 पर्याय, 23 एप्रिल, 22 जून. आयला मी तिथे लटकायचो. मला अख्खा इतिहास अप्रतिम माहितीये. त्याच्या पाठीमागची शिवाजी महाराजांची राजनीती माहितीये, मुत्सद्देगिरी माहितीये, काय काय विचार केला महाराजांनी, काय काय खेळी खेळल्या, बरोबर मला माहितीये. पण तिथे मी अडकायचो. 23 मी वर्गात इकडे तिकडे बघायचो. मग कोणतरी मुलगा असायचा, मग बाई तिचं लक्ष नाही, त्याला येत असेल 23 तर माझ्यामुळे तो चक्रवर्ती, तो म्हणाला 23 एप्रिल असेल तर आम्ही दोघेही 22 जून लिहायचो, दोघांनी मार्क मिळायचे नाही, 0 मार्क. बघताना काय वाटायचं, काय इतिहासात काही लक्ष नाही. अरे नाही, मला विचारा ना, अफजल खानाचा कोथळा धडा एवढासाच आहे, मी एवढा करून सांगू शकतो, एवढी ताकद आहे माझ्याकडे. पण मला मार्क नाही मिळायचे, कारण हा शिकवणं, इतिहास कसा रटाळ होईल याच लक्ष दिलं आमच्या सगळ्या शिक्षण पद्धतीने. काय होतं महाराजांचं, काय बुद्धिवान होता हो अफजल खान. तो काय त्याच्या साम्राज्याचा विस्तार नव्हता करायला आला. आमच्याकडे नाही का महाराष्ट्रातले काही मोठे नेते हे भाषणात बोलले, अफजल खान काय मारायला आला नव्हता म्हणे, तो काय विस्तार करायला आला. एक नवीन शोध जे काय लावतात की नाही, मतपेट्यांचं राजकारण, मारायला आला होता तो, शिवाजीला संपवायला आला होता तो, भलाढ्य सैन्य घेऊन आला होता. शिवाजी महाराजांना माहित होतं या सैन्यासमोर मी जर असा समोरासमोर लढायला गेलो तर मी लढूच शकत नाही, मी जिंकूच शकत नाही. इथून सुरू झाली राजनीती, इथून सुरू झाला चाणाक्षपणा, इथून झाली बुद्धीचा खेळ खेळायला शिवाजी महाराजांनी सुरुवात केली. आणि मग त्याला पत्र पाठवलं, आम्ही तुम्हाला घाबरतो, भीतो, आम्हाला तुमची खूप भीती वाटते, तेव्हा प्लीज मी नाही येणार, तुम्हीच या मला भेटायला. अफजल खान पण शूरवीर होता, हुशार होता, अंडू पंडू नव्हता कोणीतरी. त्याला माहित होता हा मुद्दाम येत नाही. 4000-5000चं सैन्य हे 4 लाखाचं कसं लढणार माहिती त्याला. मग त्यांनी शिवाजी महाराज कसे गडाच्या बाहेर येतील, कसे चिडतील, अशी कुठली त्यांची नस दाबली की ते उसळून बाहेर येतील आणि खाली येतील आणि लढायला उभे राहतील आणि मग मी त्यांना संपवेन. महाराजांना पण माहित होतं हे सगळे प्रयत्न हा करणार. शिवाजी महाराजांची सगळ्यात दुखरी नस, वीक पॉइंट, तुळजाभवानी. तुळजाभवानीचं मंदिरच फोडलं त्यांनी. त्यांना वाटलं आता शिवाजी सोडत नाही, आता तो पिसाटून येणार. माहित होतं महाराजांना, त्यांना माहित होतं मी मंदिर पुन्हा उभा करू शकेन, नाही येणार. तरी त्यांनी पत्र, मी घाबरतो तुम्हाला, मी भीतो तुम्हाला, मला तुमची खूप भीती वाटते, तेव्हा मी नाही, तुम्हीच या मला भेटायला.
मग दुसरी दुखरी म्हस, दुसरा विकवाय गाय, गोमाता. मग तिथल्या पुजाऱ्याच्या तोंडात गाईचं मांस कोंबलं. आता शिवाजी नक्की येणार, आता तो पिसाटणार, तलवार घेऊन डायरेक्ट अंगावर येणार, आणि आला की मग त्याला संपवणं सोपं जाईल. नाही, महाराज शांत राहिले. काय महाराजांचं झालं असेल. साक्षात तुळजाभवानीचं मंदिर पडलंय, गो मांस पुजाऱ्याच्या तोंडात कोंबलंय. काय सहन केलं असेल, किती डोकं शांत ठेवलं असेल. त्याच्या सगळ्या चाली ओळखतायत महाराज आणि सतत ते पत्र पाठवतायत. शेवटी त्याला वाटलं नाही, खरंच घाबरलाय, आणि मग तो आला पायथ्याशी. मग हत्ती दल, उंट दल, हे सगळी दल सपाट जमिनीच्या पुढे येऊ शकत नाही, दऱ्याखोऱ्यात नाही येऊ शकत. मग ती तिथेच ठेवली, अर्ध सैन्य तिथंच ठेवून यावं लागलं. असं करत करत प्रतापगडाच्या पायथ्याशी येईपर्यंत फार तुरळक सैन्य घेऊन पुढे आला. आता तुल्यबळ झालं, आता लढू शकतो. मग महाराज आले. बरं, फसवलंय. अफजल खान एकटे या, निशस्त्र या असं म्हणाले. हो म्हणाले, ते मान्य करतो मी, निशस्त्र येईल, एकटे नाही गेले आणि निशस्त्र पण नाही गेले. वाघनखं घेऊन गेले. हे शिकवायला पाहिजे ना मुलांना, शिक्षा हा इतिहास शिकवला पाहिजे. शिवजयंती का साजरी करतात? का प्रत्येक गावात एक तरी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा असतो? का एवढे शिवाजी कोण होता एवढा? का इतकं त्याला देवत्व बहाल केलं जातं? हे कसं कळणार जर त्यांचा इतिहासच शिकवला नाही? अफजल खान कोथळा बाहेर काढल्याची सांगलीमध्ये काही वर्षांपूर्वी देखावा उभा केला गणेशोत्सवात, तर मुसलमानांचं मन दुखावतं म्हणून अटक झाली आपल्या हिंदू पोरांना, गणेशोत्सवातल्या पोरांना. मूर्त्या तोडल्या तिकडे. काय करतो आपण? मन दुखवण्याचा विचार, संबंधच काय? राक्षस आहे. म्हणजे एकीकडे म्हणायचं दहशतवादाला धर्म नसतो, पण धर्म आला काय, किती चापलूसगिरी करतात बघा. हा खरा इतिहास आम्हाला शाळेतनं शिकवला जाणार नाही, तो आता आम्हाला शिकवावा लागेल. कोण होते राम, श्रीराम कोण होते? काय इतकं श्रीरामाचं महत्व काय? कोण होता चंद्रगुप्त? कोण होता चाणक्य? जिथे जिथे इस्लामिक आक्रमण झाले ते राष्ट्र पूर्ण इस्लामिक कंट्री बनल्या. एकच हिंदुस्थान बनूच शकला नाही. 450-500 वर्ष मुसलमानांची आक्रमण चालू आहेत या देशावर. 7व्या-8व्या शतकात ग्रीकांचं, हुणांचं, शकांचं, मग काहीतरी 12व्या शतकाच्या निधून मोहम्मद गौरीपासून ही सुरुवात झाली मुसलमानांची आक्रमण. बाकी सगळीकडे वाळवंट, असं रुखरुखाट, रखरखाट. असं फिरताना एक असा देश दिसला, एक अशी सिंधू नदी दिसली. त्या सिंधू नदीच्या पलीकडे सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम अशी भूमी आहे. अरे वा, काय हिरवगार आहे इथे. इथे हिमालय आहे, इथे डोंगर दऱ्या आहे, इथे माणसं अत्यंत सुखाने जगतायत, आनंदाने जगतायत. इतकी विविधतेने नटलेली ही भूमी आहे. ही कुठली भूमी आहे? हे हिंदू राष्ट्र आहे. इथे कोण राहतं? इथे हिंदू राहतात. हे काय हिंदू, ही काय भानगड आहे? हे कोण आहे? हे परमेश्वराने जन्माला घातलेली माणसं आहे. सृष्टीची निर्माण झालं, सृष्टीवरती एक एक अमिबा आला आणि सुरुवात झाली. आपल्याला सायन्स मध्ये शिकवलं जातं. मग हळूहळू प्राणी जन्माला यायला लागले, मग पक्षी जन्माला लागले. मग आपल्याला ते दाखवतात ना, एक माकडापासून तो माणसापर्यंत असे चित्र दाखवतात. हे असं बदलत गेलं आणि मग मनुष्य प्राणी जन्माला आला. हा मनुष्य प्राणी जो जन्माला आला, हा निसर्गाने जो जन्माला घातला, त्या मनुष्य प्राण्याच्या धर्माला हिंदू धर्म म्हणतात. त्याच्या संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणतात. म्हणून आपल्याकडे वसुधैव कुटुंबकमची भावना आहे.
आपण आलेल्या प्रत्येकाला सामावून घेतो. पृथ्वीला वंदन करणारा, गीत लिहिणारा माणूस या भूमीत बंकिमचंद्र जन्माला. इथे पंचमहाभूतांना आपण वंदन करतो. इथे सगळ्या नद्यांना माता म्हटलं जाते. असा हा देश आहे, अशी ही संस्कृती आहे, ही न संपणारी आहे. अनेक राष्ट्र उद्ध्वस्त झाली, त्यांचे मूळ धर्म पूर्णपणे संपुष्टात आले आणि कंप्लीट मुसलमानांनी त्यांचे राष्ट्र स्थापन केली. कंप्लीट इस्लामिक कंट्री तयार झाल्या. पूर्ण समूळ नाश झाला तिथल्या मूळ संस्कृतीचा, मूळ धर्माचा. एकच हिंदुस्थान. इतकी आक्रमण झाली, एका पाठोपाठ एक 5 मुस्लिम शाह्यांनी आक्रमण केली. ग्रीकांनी आक्रमण केलं, हुणांनी आक्रमण केलं, शकांनी आक्रमण केलं, ब्रिटिशांनी आक्रमण केलं, पोर्तुगीजांनी आक्रमण केलं. 600 वर्ष इथे राज्य केलं. हजारो हिंदूंना पाठवण्याचं काम केलं, कन्व्हर्ट केलं त्यांच्या धर्मामध्ये. हजारो मंदिरं उद्ध्वस्त केली. स्त्रिया पण तरी सुद्धा हिंदू संस्कृती संपली नाही. हिंदुस्थानचा पाकिस्तान करूच शकले नाही. ही ताकद आहे हिंदू धर्माची. अशी काय जादू आहे या हिंदू शब्दामध्ये. समजायला नको आपल्या पोरांना, शिकवायला नको शाळेमध्ये. म्हणून भारत काल होता हा समजून घेणं महत्वाचं. मग भारत आज म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपण त्याचं कसं वाटोळं केलं हे लक्षात येईल. आणि हे लक्षात आल्यानंतर आता जर भविष्यामध्ये तो पूर्वीचा काल परत आणायचा असेल, ती सुजलाम सुफलाम भूमी जर परत आणायची असेल, तर आज आपल्याला काय नेमकी पावलं उचलावी लागतील याचा विचार करण्याची फार गरज आहे. या विचारांची ही ताकद आहे बघा. कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी माणसं हल्ली नाहीत. एकही माणूस हल्ला नाही. ही हिंदुस्थानची ताकद, ही हिंदू संस्कृतीची ताकद आहे. विचार ऐकायला बसलेत माणसं. हे संस्कार आहेत आपल्याला, नकळत झालेले, शाळातून झालेले नाही. काय आहे हिंदू धर्म? नेमका धर्म म्हणजे काय? आणि आपण हिंदू आहोत म्हणजे कोण आहोत, काय आहोत, कुठून आला हिंदू शब्द, समजून घेण्याची फार गरज आहे. आम्हाला शिकवलं जातं, आमच्यावर बिंबवलं जातं की आहे निधर्मी राष्ट्र. निधर्म असं काही नसतं बरं का. निधर्म असं काही नसतं. प्रत्येकाला धर्म आहे. धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म म्हणजे निसर्गाने दिलेला गुणधर्म. जन्मजात प्रत्येक वस्तूला एक गुणधर्म दिला. दगडाला सुद्धा धर्म आहे. दगड पण निधर्मी नाही. दगडाचा धर्म काय? जोपर्यंत त्याला कोणी हलवत नाही तोपर्यंत तो हलत नाही. हजारो वर्ष त्याला कोणी हलवलं नाही तर तो हलणार नाही. हा त्याचा धर्म आहे. नदीचा धर्म काय? उगम पावल्यापासून किती अडथळे निर्माण करा, शेवटी ती सागरामध्ये विलीन होणारच. हा नदीचा धर्म आहे. अग्नीचा धर्म काय? अग्नीच्या विशिष्ट अंतरापर्यंत गेलात तर तुम्हाला ऊब मिळते, पण अग्नीत पडलात की तुमची राख रांगोळी होते, जळून खाक होतं. तिथे आरक्षण नाही. मनुष्याचा धर्म काय? एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणुसकीनं आणि प्रेमानं वागणं म्हणजे जो मनुष्य धर्म आहे, माणुसकी धर्म आहे, त्या धर्माला हिंदू धर्म म्हणतात. म्हणून तर पृथ्वी तलावर धर्म एकच, हिंदू धर्म. म्हणून विवेकानंद काय म्हणाले होते की पृथ्वीवर जन्माला येणारं प्रत्येक मूल हे जन्माला येतं तेव्हा हिंदू असतं. नंतर त्याचे आई वडील त्या त्या धर्मसंस्थांचे सभासदत्व त्यांना बहाल करतात आणि मग ते मुसलमान, ख्रिश्चन वगैरे होतात. पण जन्माला येतं तेव्हा प्रत्येक मनुष्य पृथ्वी तलावर हिंदूच असतो. हिंदू धर्माला संस्थापक नाही, स्थापना नाही.
कुठल्याही प्रेषितांनी संतांनी येऊन धर्माची स्थापना नाही केली. मनुष्य जन्माला आला त्याला निसर्गाने जो जन्मजात माणुसकी धर्म दिलाय, दुसऱ्या माणसाशी प्रेमाने वागण्याची संस्कृती दिली, त्या संस्कृतीचं नाव हिंदू संस्कृती आहे. वे ऑफ लाईफ. म्हणूनच आपल्यावर आक्रमण करणाऱ्या सर्वांना आपण आपलंस केलं, आपण सामावून घेतलं. हुण आले, आज आपल्यामध्ये हुण सामावून गेले, शक आले सामावून गेले, ग्रीक सामावून गेले, ब्रिटिश सामावून गेले, पोर्तुगीज सामावून गेले आणि हजारो वर्ष मुसलमानही सामावून गेले. आम्ही त्यांना हकलून नाही कधी, आम्ही सामावून घेतलं. हे सर्वांना सामावून घेण्याची वसुधैव कुटुंबकमची भावना असलेला हा धर्म, ही संस्कृती आहे. म्हणूनच हजारो वर्ष याच्यावर आक्रमण झाली आहे देशावर, पण कोणी हिंदुस्थानचा पाकिस्तान करू शकला, हिंदू राष्ट्राचं इस्लामिक राष्ट्र ही हिंदू संस्कृतीची, हिंदू धर्माची ताकद आहे. आणि ब्रिटिशांनी या संस्कृतीपासूनच तुम्हाला लांब नेलं. त्या गुरुकुलामध्ये हेच शिकवलं जायचं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक माणूस म्हणून कसं वागलं पाहिजे, कसे संस्कार व्हायला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचा अंथरूण गुंडाळून ठेवणे, छोट्या छोट्या गोष्टींचे संस्कार सुरू झाले. मग आपला आश्रम पूर्णपणे झाडून स्वच्छ करणे, स्वच्छतेचा संस्कार. मग शरीराकडे लक्ष देणं, मग योगा, मग प्राणायाम, मग 100-200 सूर्य नमस्कार, मग चालणं धावणं, शरीराची निगा, मग न्याहारी, मग वेदांचं पठण, मंत्रांचं पठण, वेद उपनिषदांचा अभ्यास, मग दुपारचं भोजन, भोजन कसं करावं, जेवावं कसं. जाणीजे यज्ञ कर्म म्हणतो आपण, हे यज्ञ कर्म आहे. हे पोट हा एक यज्ञ आहे. यज्ञामध्ये एक एक आहुती द्यायची, सगळे शेवटी पोटातच जाणार, सगळं पचा पचा कसून खात नाही आपण. पद्धत आहे जेवायची, तसं जेवावं. हिंदुस्थानच्या पद्धतीप्रमाणे, हिंदू संस्कृतीप्रमाणे जेवला तर कुठलंही डाएट वेगळं करायची गरज लागणार नाही. जेवताना काय संस्कार आहे, जेवणाच्या आधी 4 घास ताटाच्या बाहेर काढून ठेवण्याची पद्धत आहे हिंदू संस्कृतीमध्ये. एकच संस्कृती. आपण जेवणाच्या आधी आपल्या आजूबाजूला जे दिसणारे, दृष्टीला दिसणारे, दृष्टीला न दिसणारे असे असंख्य जीवजंतू या वातावरणामध्ये असतात, त्या सर्वांसाठी अन्नाचे 4 घास काढून ठेवणे. इथे जातीचा काही संबंध नाही, इथे फक्त संस्कृतीचा संबंध. सगळ्यांना तुम्ही तृप्त व्हा, मग मलाही जेवू. जेवल्यानंतर मग संध्याकाळी प्रत्येक मुलाच्या परमेश्वराने त्याला जन्मजात कुठल्या कला दिल्या आहेत त्यांचा अभ्यास करून त्यांना तसं तसं शिकवलं जायचं. कोणाला सुतार कामामध्ये रस असेल तर त्याला सुतार बनवलं जायचं, कोणाला लोहार कामामध्ये रस असेल त्याला लोहार बनवलं जायचं, कोणाला धनुर्विद्येत रस असेल त्याला धनुर्विद्या शिकवली जायची. असं संपूर्ण शिक्षण 12 वर्ष शिकल्यानंतर मुलं बाहेर पडायची. एक धनुर्विद्येत प्रवीण, एक सुतार कामात, एक लोहार कामात असे प्रवीण होऊन, एक चित्रकार, एक गायक असे होऊन ते बाहेर पडायचे. इतकी सुंदर शिक्षण पद्धती. बरोबर 20 वर्ष संपली, 21व्या वर्षात पदार्पण करताना मुलं आश्रमातून बाहेर पडायची, शिकून बाहेर पडायची. एकच शिकवणारा शिक्षक तो ऋषी मुनी. सर्व विषयांचं ज्ञान देऊन एक संपूर्ण पूर्ण करून बाहेर पडलं जातं. ती शिक्षण पद्धती पुन्हा स्वातंत्र्यानंतर आणण्याची गरज होती. इतकी सुंदर शिक्षण पद्धती ब्रिटिशांनी बरोबर ह्याच शिक्षण पद्धतीवरती खाला घातला.
जगातलं सगळं ज्ञान विज्ञान जर कुठल्या संस्कृतीत जन्माला आलं असेल तर ते फक्त हिंदू संस्कृतीत जन्माला. आज अब्जाधीश डॉलर्सच्या घोषणा केल्या जातात. हे सगळं गणित शिकवणारा पहिलं शून्य दिलं असेल कोणी तर ते हिंदुस्थान दिली. 14 विद्या 64 कला जर कोणी दिल्या असतील तर त्या सामवेदातून दिल्या गेल्या. हे 4 वेद संपूर्ण जगाला ज्ञान देणारे ठरले. म्हणून संपूर्ण युरोपियन लोक आज इथे येऊन या वेदांचा अभ्यास करायला लागले. या सगळ्या आक्रमण करणाऱ्या सर्व लोकांनी हे सर्व ग्रंथ जाळण्याचा प्रयत्न केला, नष्ट करायचा प्रयत्न केला. पण आमची लोक इतकी हुशार होती की तुम्ही पुस्तक जाळू शकाल, ग्रंथ जाळू शकाल. पण हिंदू मधलं कसं जाळणार? आपल्या बुद्धीमध्ये पाठ करून ठेवलेलं कसं जाळणार? ते नाही ना जाळू शकत. तुकाराम महाराजांची गाथा पुढवली पण ती नंतर लिहिली गेली. ती कशी लिहिली? ती उपस्थितांनी एक एक ओवी पाठ करून ठेवली होती. विज्ञानाचा शोध कोणी लावला? विमानाचा शोध कोणी लावला? संपूर्ण ज्ञान विज्ञान शस्त्रास्त्रांचा शोध कोणी लावला? या हिंदुस्थानच्या ऋषीमुनीला लावला. इतका हा आपला काल समृद्ध होता, सुजलाम सुफलाम होता. पण आपल्याला तो माहितीच नाही आणि माहिती नसल्यामुळे हिंदुस्थान बद्दल नाही, ती ओढ निर्माण होत नाही. म्हणून परदेशात गेल्यानंतर खोटं निर्माण केलेलं सगळं आवडायला. निसर्गाने बहाल केलेलं इथे त्याची ओढच निर्माण होत. मला जोपर्यंत ते शिकवलं जात नाही, जोपर्यंत मला माझं परंपरा शिकवल्या जात नाही, संस्कृती शिकवली जात नाही, तोपर्यंत मला त्याची ओढ निर्माणच होणार नाही. म्हणून भारत काल समजून घेणं फार गरजेचं आहे. ब्रिटिशांनी काय हुशारी केली? हे सगळं वैभवशाली परंपरा, हे ज्ञान विज्ञान हे या देशामध्ये एकाच भाषेमध्ये आहे. ती भाषा आहे संस्कृत. मग ब्रिटिशांनी एका अधिकाऱ्याला पाठवलं मॅकॉले नावाच्या, त्याला सांगितलं या देशावर आपल्याला राज्य करायचंय तर काय करायला पाहिजे, कुठल्या पद्धतीचं शिक्षण भारतातल्या मुलांना द्यायला लागेल. जरा जा, फिर भारत, हिंदुस्थान फिर, अभ्यास कर आणि मला येऊन सांग. मग 2-4 वर्ष तो फिरला आणि त्यांनी ब्रिटिश संसदेमध्ये भाषण केलं. तो म्हणाला संपूर्ण भारताचं ज्ञान विज्ञान, संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करणारं ज्ञान विज्ञान या हिंदुस्थानामध्ये आहे, पण ते संस्कृत भाषेत आहे, त्यांच्या वेदांमध्ये आहे, उपनिषदांमध्ये आहे. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शाळांमधून काय करावं लागेल तर या देशातल्या संस्कृत भाषेला हद्दपार करावं लागेल. एकदा संस्कृतला हद्दपार केला आणि पुढच्या 4 पिढ्यांना संस्कृत वाचता लिहिता येईल असं झालं की बरोबर त्या वेद आणि उपनिषदांपासून ही पुढच्या पिढ्या दूर जातात. या एकदा दूर गेल्या की त्यांना त्याच बरोबरीने इंग्रजी ही जगातली सर्वश्रेष्ठ भाषा आहे हे त्या शाळांमधून आपण बिंबवायला सुरुवात केली. एकदा बिंबवायला सुरुवात केलं की ते अभ्यास कोणाचा करतील? युरोपियन संस्कृतीचा अभ्यास करतात. संत तुकारामांचा अभ्यास नाही करणार, ते शेक्सपियरचा अभ्यास करतात. ते ज्ञानेश्वर रामदासांचा अभ्यास करणार नाही, ते ऋषीमुनींचा अभ्यास करणार नाही, ते फ्रॉइड वाचायला सुरुवात करतात. मग त्यांना हेच आपलं ग्रेट वाटायला लागलं आणि पिढ्यानपिढ्या बिंबवत गेलं की त्यांना ज्याला संस्कृत येतो त्या पिढ्या 30-40 वर्षानंतर संपलेल्या असतील आणि अख्खा देश आपला पाईक होईल, आपला गुलाम.
मला जेव्हा शिकवलं जातं की राईट्स बंधूंनी विमानाचा शोध लावला तेव्हा मला त्याचं फार कौतुक वाटत नाही, पण मला जेव्हा असं सांगितलं जातं की दळपदे नावाच्या एका मराठी माणसाने लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर पहिलं विमान उड्डाण करून दाखवलं जगात, हे जेव्हा मला कळतं तेव्हा मला माझे डोळे विस्फारतात, मला गर्व वाटायला लागतो, अभिमान वाटायला लागतो. तो चेहरा जे काही घडतं ना माझ्या शरीरात चैतन्य निर्माण होतं त्याला अस्मिता म्हणतात. जेव्हा मला कळतं ना एक बाजीराव पेशवा 21 वर्षात 42 लढाया एकही हरला नाही, तेव्हा मला जे चेहरा माझा विस्फारतो, डोळे फुटतात, मोठे होतात, आनंद वाटतो, हृदय भरून येतो, त्याला अस्मिता म्हणतात. जेव्हा मला कळतं ना 16 वर्षाच्या पोराने ज्ञानेश्वरी सांगितली, ते ऐकल्यानंतर जो अभिमान वाटतो त्याला अस्मिता म्हणतात. जेव्हा मला समजतं ना तुकाराम महाराज सगळ्या संपत्तीला एका रात्री लाच मारली सगळ्या लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी, तेव्हा निर्माण होतं त्याला अस्मिता म्हणतात. आणि अशी अस्मिता सातत्याने जाग करण्याचं काम इतिहास करत असतो, काल करत असतो. कसा सगळ्याचा सार्थ अभिमान वाटायला लागतो, आणि या सगळ्याचा सार्थ अभिमान जेव्हा वाटायला लागतो आपल्या वेदांचा, रामायणाचा, महाभारताचा, श्रीकृष्णाचा, रामाचा, शिवाजी महाराजांचा अभिमान जेव्हा वाटायला लागतो, तेव्हा तुम्ही परदेशात कधीही गेला तरी कधी एकदा परत भारतामध्ये येतोय असं होऊन जातं. तिथे रमत नाही फार फार त्या कृत्रिम इमारतीमध्ये, रमत नाही मग त्या गाड्यांमध्ये. या मातीशी नाळ जोडलेला आहे, तिथे आल्यानंतरच आपल्याला बरं वाटतं. आईची झोपडी प्यारी आहे असं सावरकर म्हणतात. नको मला ते सगळं वैभव, आईची झोपडी मला प्यारी वाटते. तिथं जी ऊब आहे ना ती ऊब मला फक्त हिंदुस्थानात मिळते. जगाला मार्गदर्शन करणाऱ्या संस्कृती या भूमीत जन्माला आला, आणि ब्रिटिशांनी या संस्कृतीलाच पुढच्या पिढ्यांपासून तोडून टाकलं आणि आपल्यावरती जवळजवळ 150 वर्ष राज्य. मग एक सुवर्ण संधी चालून आली होती. ते पूर्वीचे वैभव, ते पूर्वीची शिक्षण पद्धती, ते पूर्वीच्या परंपरा शिकवणारी शिक्षण पद्धती राबवण्याची 15 ऑगस्ट 1947 नंतर. पण जे दळपदरी सरकार इथे आलं त्यांना कधी या संस्कृतीचा अभिमानच वाटला. बाय ऍक्सिडेंटली आय एम इंडियन म्हणणारे पंतप्रधान आम्हाला लागले. इंग्रजी ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे असंच आपल्याला वाटत राहील, आणि ब्रिटिशांची धार्जिणी गुलाम आणि कारकून बनवणारी शिक्षण पद्धती स्वातंत्र्यानंतर कॅरी फॉरवर्ड झाली, तशीच तीच पुढे शिकवण्यात आली. आज तागायत तीच पद्धती आपल्याला शिकवली जाते. म्हणून ज्ञानी होण्याचा काही संबंध येत, म्हणून शूरवीर जन्माला येते. पुन्हा दुसरे शिवाजी महाराज, संभाजी महाराज जन्माला येत नाहीत, कारण आम्हाला ते शिकवलंच नाही, आमच्यामध्ये ते रुजवलंच नाही. आणि म्हणून जर या पुढचा भारत जर घडवायचा असेल तर आता लोकसभेत आणि राज्यसभेत निवडून दिलेले, विधानसभेत निवडून दिलेल्या लोकांवर विसंबून राहू नका. आपल्या भावी पिढ्यांना जरा हिंदुस्थान समजावा वाटत असेल, आपल्या पुढच्या भावी पिढ्यातला एकही मुलगा परदेशात जाऊन स्थायिक होऊ नये असं जर वाटत असेल तर आता ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे, आपल्या पिढ्यांची. आता आपल्याला या शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवावा लागला. शाळामधून नाही ना शिकवत, आम्ही घरातून शिकवतो. फार सोपी गोष्ट असते. आपल्या मुलांचे आपण इतके लाड करतो, त्यांच्यावर एवढं प्रेम करतो, त्यांना एवढंच सांगा आजपासून गेल्यानंतर की रात्री झोपायच्या आधी बाळा तुझं जर आई बापावर एवढं प्रेम असेल तर मला फक्त झोपण्याच्या आधीची 10 मिनिटं हवी. किती? फक्त 10 मिनिटं मागा. ती पोरं नाही म्हणणार नाही. एवढ्या लहान वयात लायकी नसताना आपण ब्रँडेड कपडे देतो, त्यांना खेळणी देतो, मॉलमध्ये जाऊन फिरवतो, 2 रुपयाच्या लायकीचे पॉपकॉर्न 100 रुपयाला देतो विकत घेऊन. हॉटेलचे लाड करतो आपण त्यांचे, त्यांच्याकडे फक्त त्याच्या बदल्यात 10 मिनिटं मागा.
काय करायचंय 10 मिनिटात? ते पोर येईल झोपायच्या आधी. बाबा ते काल म्हणाल होतं ना काहीतरी 10 मिनिटं दे, मी आलोय, बोल ना काय ते पटकन. त्याला म्हणलं 10 मिनिटं बस, बरोबर 10:30 वाजले, 10:40ला तू जाऊ शकतोस. हा बोल ना, काय काय? नाही काही नाही रे, 10 मिनिटं मला बोलायचं तुझ्याशी. बोलायचं म्हणण्यापेक्षा मला तुला काहीतरी वाचून दाखवायचं. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायला सुरुवात करा. घड्याळ लावून, गजर लावून 10व्या मिनिटाला 2 पानं झाली तर दुसऱ्या पानाला थांबा. एक खूण घाला, त्याला म्हणून झालं एवढंच वाचून दाखवायचं होतं. त्याला काही कळणार नाही, इंग्रजाळलेलं पोरायचं, इंग्रजी भाषेत शिकलेलं पोरायचं, त्याला नाही कळणार. पण तो केवळ प्रेमापोटी हा एवढंच ना, हा ठीक आहे एक ओके असं म्हणून तो झोपायला पाहिजे, काय हरकत नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा चिकाटी, पुन्हा अरे बाळा 10 मिनिटं, हा आलं, पुन्हा ते पुढची 2 पानं वाचून दाखवायचं, पुन्हा पुढची, असं 1, 2, 3 महिने सलग करा. 3 महिने सलग केल्यानंतर एक दिवस स्वतःहूनच ब्रेक द्या या कामाला. एक दिवस तुम्ही स्वतः बोलवूच नका. 3 महिन्याच्या सवयीनुसार तो मुलगा तुमच्या जवळ येईल, म्हणेल आई बाबा ती काय आज 10 मिनिटाचं नाही रे, माझ्या लक्षात आलं 3 महिने मी जबरदस्ती करते तुझ्यावर, असं माझ्या लक्षात. तुला काडीचा इंटरेस्ट नाहीये त्याच्यात, तुला काही कळतही नाहीये. मी आपलं जबरदस्तीने ते आपल्याकडे पोहोचले आले होते, त्यांनी सांगितलं म्हणून मी काहीतरी करायला गेले. पण माझी चूक लक्षात आली बाळा, की उगाच तुझी 10 मिनिटं मी वाया घालवते. त्याच्याऐवजी तू फेसबुकवर बसला असतास, इन्स्टावर बसून मित्रांची चॅटिंग केलं असतंस. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बाळा, मला माफ कर राजा, यापुढे नको वस्तू असं एकदा म्हणून बघा. 3 महिन्यानंतर ते पोर तुम्हाला स्वतःहून सांगेल, माझी गॅरंटी आहे. 99% मुलं तुम्हाला स्वतःहून सांगतील. असं का वाटतं बाबा तुम्हाला, आई तुम्हाला, आम्हाला आवडतंय तुम्ही काय बोलताय ते. काल आपण नाही का अफजल खानाच्या इथपर्यंत आलो होतो, पुढे मला इंटरेस्ट निर्माण झालाय. आणि आज 2 पानं नको, आज 4 पानं वाच. बघा मुलगा, आपल्याला हे करावं लागेल, आपल्याला हे जाणीवपूर्वक करावं लागेल. उगाच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत नाही. त्यांच्या आईने जिजाबाईने हे केलंय. त्या पोराला लहानपणी बसवलंय, रामाच्या आणि श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, राम आणि कृष्णाचे संस्कार केलेले आहेत. म्हणून शिवाजीचा, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण. आम्हाला वाटतं शेजारी जन्माला यावा शिवाजी, आमच्या घरात नको, असं नाही होत. आज जर आपण हे केलं नाही, आपल्या मुलांवर जर हे संस्कार केले नाही, शाळा कॉलेजमध्ये कधीच होणार नाही, हे लक्षात ठेवा. आता तर ते CBSE तर फारच थर्ड क्लास, काय ते मला बोलता येते ते करू दे. की सिस्टीम आपण बदलू शकत नाही, आपण सामान्य माणसं. पण आपण सामान्य असलो तरी असामान्य काम रात्री झोपायच्या आधी 10 मिनिटं करू शकतो, जे मी आता सांगितलं. फार महत्वाचं. छत्रपती शिवाजी महाराज झाले की राम शिकवायला सुरुवात करा, राम झाला कृष्ण शिकवायला सुरुवात करा. 1 वर्ष 1.5 वर्षानंतर तुम्हाला शिकवण्याचीच गरज लागणार. तुम्हाला एक दिवशी तुम्ही घरी याल, बघाल तर मुलाच्या हातात काहीतरी श्रीकृष्णाचं महाभारत, रामायण किंवा सावरकरांचं एखादं पुस्तक मुलगा वाचत बसलेला दिसेल. मला गॅरंटी आहे, मी माझ्या घरात करून बघितलं. फक्त अत्यंत चिकाटीने आपल्याला हे करावं लागेल. मग बाकी दिवसभर तुम्ही पैशाच्या मागे लागा, धावत जा, पैसा अफाट कमवा, ते टिपिकल यश आणि श्रीमंतीच्या मागे धावा, काही म्हणणं नाही माझं. पण हे रात्री 10 मिनिटं हे करा. हे केलं नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, इतिहास आपल्याला माफ करणार नाही. आणि आपला भूगोल 70 दशलक्ष वर्ण जो 32 वर आला, तो आणखी खाली खाली जात जाईल. इतकी वर्ष व्याख्यान देतोय, पण अंधार पडल्यानंतर एकही माणूस चुळबुळ न करता रस्त्यावर शांतपणे बसतो, असा ऑडियन्स मी कधी बघितला. शेवटपर्यंत शांतपणे ऐकतायत. नक्कीच आशा आहे. हे फार आशादायी चित्र आहे. हिंदुस्थान कधी संपू शकत नाही, हिंदू कधी संपू शकत नाही, कोणीही कितीही प्रयत्न.
पण त्यासाठी नुसतंच हातावर हात ठेवून चालणार नाही. गोवर्धन श्रीकृष्णच उचलणार आहे, पण प्रत्येक गवळ्याला काठी लावावी लागते, त्याला पर्याय आहे. जवळजवळ 1 तास, सव्वा तास, 1.5 तास झाला आणि अशा अवस्थेतही आपण शांतपणे ऐकताय. खरोखरच आपल्या सर्वांचं खूप कौतुक आहे. पण आता इथे माझी अवस्था फारच भयानक झालेली आहे आणि किती ताणावं आणि कुठे थांबावं हे कळलं पाहिजे वक्त्याला. कोणीतरी जाणीवपूर्वक तर लाईट नाही ना घालवली, तर त्यालाही कळून चुकलं असेल. लाईट घालवलं तरी काही थांबतच नाही. हा विचारांचा प्रवाह थांबणार नाही, कोणीही येऊन थांबवू शकत नाही. आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. नाईलाजाने इथंच मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद. लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और हाँ, नए नए वीडियोस देखने के लिए बेल आइकन दबाइए. राष्ट्राय स्वाहा.